गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आज काय होऊ शकतं मार्केटमध्ये. त्याआधी जाणून घेऊयात की शुक्रवारी US मार्केटमध्ये काय झालं. शुक्रवारी US मार्केटमध्ये तिथला जो काही इन्फ्लेशन डेटा होता तो येणार होता आणि तो आल्यानंतर तिथे मार्केट ॲक्च्युली प्रॉफिट बुकिंगसाठी थोडं खाली आलेलं आहे. मग असं काय झालं किंवा डेटा काय आला आहे ते जाणून घेऊयात. तर डेटा ॲज एक्सपेक्टेड आलेला आहे. म्हणजेच काय की इन्फ्लेशन कमी झालेलं आहे, की जे स्टॉक मार्केटसाठी चांगलं आहे आणि तरीही मार्केटवर का गेलं नाही, तर मार्केटनं ऑलरेडी अँटिसिपेट केलं होतं US मार्केटनं की जो काही इन्फ्लेशन डेटा आहे तर तो ॲज एक्सपेक्टेड येऊ शकतो किंवा एक्सपेक्टेशनपेक्षा बेटर येऊ शकतो. आणि त्यामुळेच गेले एक 10-15 दिवस US मार्केट हे हायर क्लोज होत होतं आणि त्यामुळे आता ॲक्च्युअल जेव्हा न्यूज आलेली आहे तेव्हा ते थोडंसं प्रॉफिट बुकिंगसाठी खाली आलेलं आहे. म्हणजेच काय दोन गोष्टी आहेत. तिथे आता मार्केट पडण्याचे चान्सेस तर बिलकुल नाही आहेत, कारण डेटा तिथे मार्केटला सपोर्ट करतो आहे. म्हणजेच काय तर फार तर तिथे मार्केट कन्सॉलिडेट होईल, एक 200-400 पॉईंटची रेंज घेऊन त्या एरियामध्ये फिरत राहील. आता याचा आपल्या मार्केटवरती कसा इम्पॅक्ट होऊ शकतो तेही पहा. आता सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात की बाकीची मार्केट्स काय म्हणत आहेत. तर बाकी युरोपियन आणि एशियन मार्केट्स US मार्केटलाच फॉलो करत आहेत, त्यामुळे ते सगळे व्यवस्थित आहेत. कुणी असं फार लोअर नाही आहे. कन्सॉलिडेशन मोडमध्येच बऱ्यापैकी मार्केट्स आहेत. आणि या सगळ्यांचा अंदाज घेतला तर गिफ्ट निफ्टी आपल्याला इंडिकेट करते की मार्केट आज ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. म्हणजेच फार तर एक 10-20 पॉईंट वरती किंवा डाऊन साईडला. तर आता येऊयात आपल्या मार्केटकडे आणि पाहूयात की काय होऊ शकतं ते. आपल्याकडे ॲक्च्युली क्लिअर ट्रेंड लक्षात येत नाही आहे का. तर एक दिवस येऊन FIs बाय करतायत, तर दुसऱ्या दिवशी DIs बाय करतायत. मग ज्या दिवशी DI बाय करतील त्या दिवशी FI सेल करतायत. तसंच शुक्रवारीही झालं. शुक्रवारी जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली फॉरेन इन्स्टिट्यूशननं 60-70 कोटींच्या आसपास सेल केला, परंतु डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं ऑलमोस्ट 6,000 कोटींच्या पेक्षाही जास्त बाईंग केलेलं आहे, की जे आपण ह्यूज बाईंग म्हणू शकतो. मग तरी एवढं असतानाही निफ्टी रेडमध्ये क्लोज झाली आहे. त्यानंतर मग बँक निफ्टी देखील रेडमध्ये क्लोज आहे. तर याच्यामागचं कारण असं आहे की जे काही रिटेल इन्व्हेस्टर आहेत किंवा रिटेल ट्रेडर आहेत तर त्यांनी प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली, कारण मार्केटमध्ये 3च पार्टी आहेत ह्या. एक तर फॉरेन इन्स्टिट्यूशन, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आणि रिटेलर. आता पहा, मार्केटनं जे काही डेली बेसिसवरती कॅन्डल बनवलेली आहे तर त्याच्या हिशोबानं जे काही आपण म्हणू शकतो की ट्रेंड आहे तर तो आज थोडासा कन्सॉलिडेट झोनमध्ये दिसतोय. आता मार्केट जरी अंडरकरंट बुलिश असला तरी इथनं इमिजिएट मार्केट वर जाऊ शकत नाही. जो शुक्रवारी हाय बनवला आहे तर तो हाय ब्रेक करून मार्केट वर जाऊ शकत नाही, असं म्हणण्यामागचं रिझन काय ते आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुट कॉल रेशो. जो PCR आहे तर तो 1.49% झालेला आहे. आता 1.49 ही जी व्हॅल्यू आहे तर ती असं इंडिकेट करते आपल्याला की मार्केट ओव्हरहीट झालं आहे. खूप शॉर्ट टर्ममध्ये खूप पळाल्यामुळे ओव्हरहीट झालं आहे. त्यामुळे आयदर त्याला कन्सॉलिडेट व्हावं लागेल किंवा इथनं थोडंसं करेक्शन येऊन मार्केट एक 300-400 पॉईंट 500 पॉईंटपर्यंत खाली येऊन मार्केटनं पुन्हा बाउन्स बॅक करायला पाहिजे, की जे आता फर्स्ट आणि सेकंड वीकपर्यंत होऊ शकतं. त्याचं कारण असं की आता जे काही पार्लिमेंट आहे तर ते ओपन होणार आहे साधारण जुलैच्या 24 तारखेला. म्हणजेच जे काही बजेट येणार आहे तर ते जुलै 24 नंतरच येईल, म्हणजेच लास्ट वीकमध्ये. आणि सेकंड वीकमध्ये IT कंपनीज जे आहेत 11 जुलैला TCS, 12ला HCL टेक्नॉलॉजी, तर हे रिझल्ट घेऊन येत आहेत. मग या सगळ्यांमध्ये काय होईल लक्षात घ्या की PCR एकदम ओव्हरहीट झाला आहे, त्यामुळे मार्केट कन्सॉलिडेट करण्याची शक्यता जास्त आहे. आता दुसरी गोष्ट, IT कंपनीचे रिझल्ट घेऊन येत आहेत तर ऑलरेडी लोकांनी असं अँटिसिपेट केलं आहे की ITचे रिझल्ट चांगले येणार नाहीत. मग जर ते खरंच चांगले आले नाहीत तरी डाऊन साईड फार कमी आहे, आणि जर ते चांगले आले तर मग मात्र IT कंपनीज रॅली करू शकतात. आता बँकिंग रिझल्ट जे आहे तर लोक असं अँटिसिपेट करतात की बँकिंगचे रिझल्ट चांगले येतील. पाहूयात काय होत आहे. आता जर आपण टेक्निकली निफ्टी आणि बँक निफ्टी पाहिली तर रिसेंट काही दिवसांमध्ये रिलायन्स फार पळाला आहे. त्यानंतर IT कंपनीजनं सुद्धा लास्ट वीकमध्ये रॅली केली. त्यानंतर बँकिंग ऑलरेडी रॅली करून तिथे प्रॉफिट बुकिंग यायला सुद्धा शुक्रवारी सुरुवात झालेली आहे. मग या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आता कुठले असे स्टॉक्स आहेत की जे रॅली करण्यासारखे आहेत, तर असे ज्यांचं निफ्टीमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन आहेत असे स्टॉक आता कमी राहिलेले आहेत.
म्हणजे जर प्रॉफिट बुकिंग आलं तर मग मात्र मार्केट थोडंसं खाली येऊन एक 200-300 पॉईंट खाली येऊन थोडं स्टेबल होईल आणि त्यानंतर पुन्हा बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे ज्या लोकांना ऑप्शन सेल करायचे आहेत तर त्यांच्यासाठी चांगली सुवर्ण संधी असू शकते. 23,500ला डाऊन साईडला आणि अप साईडला 24,500 या वीकसाठी ती रेंज राहू शकते. म्हणजे आता साधारण 4 दिवस आहेत निफ्टीच्या एक्सपायरीला, तर या दरम्यान मार्केट एक्सपायर होऊ शकतं. आणि जो काही ओपन इंटरेस्ट बिल्ड झाला आहे त्याप्रमाणे 23,800ला हायर ओपन इंटरेस्ट आहे पुट साईडला आणि कॉल साईडला 24,500 आणि डायरेक्ट 25,000. तर मग पाहूयात येणाऱ्या दिवसांमध्ये काय घडतं ते. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.